निवडणुका डोळ्यापुढे आहेत ते पाहता केंद्र सरकार मुंबईवर चांगलंच उदार झाल्याचं दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी MUTPच्या फेज 3 ला मंजुरी दिली आहे। 10,947 कोटींचा हा प्रकल्प आहे। येत्या 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल। मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या तिन्ही मार्गावरचे महत्त्वाचे प्रकल्प MUTP 3 मुळे तातडीने मार्गी लागतील। पश्चिम रेल्वे मार्गावर तसंच मध्य रेल्वेवरती काही रेल्वे मार्गांचं विकास काम या प्रकल्पांतर्गत होईल। विरार डहाणू कर्जत पनवेल मार्ग तसंच कळवा ऐरोली दरम्यान नवा मार्ग उभारण्यात येईल। या प्रकल्पाचा मुंबईसह ठाणे पालघर रायगड जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे। विरार डहाणू दरम्यान अजूनही एक डबल लाईन येईल, त्यामुळे डहाणू रोड पर्यंत लोकल सेवा देता येईल। पनवेल कर्जत मार्गाचं दुहेरीकरण परिसरातल्या विकास कामांना यामुळे गती येणार आहे। पनवेल कर्जत कॉरिडॉरमुळे नवी मुंबई मार्गे CST कर्जत अंतर कमी वेळेत कापणं शक्य होणार आहे। ऐरोली कळवा कॉरिडॉरमुळे कल्याणहून थेट गाडी ट्रान्स हार्बर मार्गावरती जाईल। या कॉरिडॉरमुळे ट्रान्स हार्बरसाठी ठाण्याला गाडी बदलायची गरजच पडणार नाही। कल्याणहून थेट नवी मुंबईत जाता येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।